आज हा तिहेरी कार्यक्रम लक्षात राहण्यासारखा आहे. त्याची कारणं माझ्या वतीने माझ्याकडून अशी आहेत. मागच्या वेळेस हितच डॉक्टर दावदेश्वर आणि मी मुनघाट यांच्या निमित्तानेच एकत्र आलो होतो. त्या दिवशी साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदाची निश्चिती होणार होती आणि त्या कार्यक्रमात डॉक्टर साहेबांनी जे भाषण केलं त्या भाषणाचा आशय हेतू न समजता विपर्यास करून घेऊन त्यांना जवळपास अध्यक्षपद देण्याचं निश्चित ठरलं होतं, ते मागं घेण्यात आलं. त्याचा आम्हाला सगळ्यांना फार मोठा आनंद होतोय. मी म्हणालो आम्हा सगळ्यांना फार मोठा आनंद होतोय आणि मला स्वतःला जी एक रुखरुख किंवा गिल्ट आहे ती आयुष्यभर जाणार नाही असं मला वाटतंय. तर जर कधी कोणाला माफ करावं असं वाटलंच तुम्हाला तर मला पहिल्यांदा माफ करा तुम्ही. दुसरं म्हणजे ज्यांचा मी उल्लेख सुरुवातीला केला नाही ते प्रोफेसर नंदकुमार आणि प्रोफेसर मेघा यांचं पुस्तक फार अभिमानाने मी आत्ता हातात धरतोय. त्याच्यासाठी मी तुम्हाला दोघांना अभिनंदन देऊ इच्छितो. त्याचा ब्लर्ब लिहिण्यासाठी, ब्लर्बसाठी मराठीत शब्द काय मला माहीत नाही आहे, पण जो काय असेल तो शेवटचं पान त्याची पाठराखण करताना मी असं लिहिलं होतं. ब्लर्बला पाठराखण शब्द म्हणता का तुम्ही? पाठराखण. लग्न झाल्यावर बरोबर जायचं असतं तर मीच येतोय तुमच्याबरोबरच आहे. त्यात मी लिहिलं होतं, महात्मा ज्योतिराव फुले आणि छत्रपती शाहू महाराजांच्या काळापासून महाराष्ट्रात सामाजिक आणि राजकीय आंदोलनांची परंपरा फार व्यापक आहे. या परंपरेत जसजशा सामाजिक, सांस्कृतिक आणि अर्थव्यवस्थेच्या चौकटी बदलत गेल्या तसतसे आंदोलनाचे स्वरूप आणि हेतू देखील बदलत राहिले. 1990 ची भिंत तोडण्यात आल्यानंतर आणि तत्पूर्वीच्या USSRचे विघटन आणि रूपांतर झाल्यानंतर जसा जागतिक राजकारणाचा आणि अर्थनीतीचा चेहरा समूळ बदलून गेला त्याचप्रमाणे भारतात सामाजिक तणावाचे एक नवे आणि विकृत व्याकरणही बनवण्याची सुरुवात झाली. या दोन्ही संदर्भ चौकटीत महाराष्ट्रातील आंदोलनांचे स्वरूप बदलले. तेव्हापासून आजपर्यंत उभ्या राहिलेल्या आंदोलनांची मांडणी करणाऱ्या ग्रंथाची उणीव प्रस्तुत ग्रंथ संपूर्णपणे पुरी करत आहे. महाराष्ट्र काही प्रश्न आणि आंदोलने हा ग्रंथ महत्त्वाच्या विविध आंदोलनांचा आढावा मांडत असतानाच आजच्या झपाट्याने बदलत गेलेल्या आणि अत्यंतिक व्यक्तिकेंद्री बनलेल्या समाजाचे स्पष्ट प्रतिबिंबही दाखवतो. एकाच वेळेस हा एक आरसा आणि एक प्रकाश ज्योती आहे. इट इज ॲट वन्स ए मिरर अँड ए लॅम्प. महाराष्ट्राच्या जडणघडणीत रस असणाऱ्या प्रत्येकाने पुन्हा पुन्हा वाचावा असा हा ग्रंथ आहे. तो आहे, प्रत्यक्ष आहे, याचा पुष्कळ आनंद आहे मला. आणि पुन्हा एकदा तुम्हाला दोघांना आणि या ग्रंथाची कल्पना ज्यांनी समोर मांडली त्या प्रमोद मुनघाट यांना मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद. डॉक्टर मुनघाट यांचा माझा परिचय माझ्या एका नागपूरला येण्याच्या निमित्ताने झाला. ते मला विमानतळावर घ्यायला आले होते आणि कार्यक्रमाच्या जागी जास्तपर्यंत त्यांनी मला भरभरून सगळ्या प्रकारची माहिती दिली आणि माझ्या ध्यानात आलं की सामान्य माणसाला 2 डोळे असतात, पण आज शतचक्षु असलेला एक व्यक्ती सतत सगळीकडे बघत असतो आणि आपल्याला कल्पनाही नसताना सगळं काय ॲब्सॉर्ब करत असतो आणि साठवून त्याची मांडणी नीट करत असतो. त्यांचा ॲडवाईस घेणं ही एक भाग्याची गोष्ट आहे. जेव्हा दक्षिणायनचे कार्यक्रम करायचे असत तेव्हा मी त्यांना फोन करून त्यांचा सल्ला विचारायचो आणि त्यांचा सल्ला नेहमी अचूक असायचा. जर त्यांना माहिती नसली तर ती माहिती मला नाही आहे हे सांगण्याची नम्रता
त्यांच्यात जी सामान्यता विद्वानांच्यात नसती ती पूर्णपणे आहे. हे शालीन शब्द फार छोटा आहे. हे थोडंसं विचित्र व्यक्तिमत्व आहे. शालीन म्हणून मी त्याचा अपमान उपमर्थ करू पाहत नाही. हे विचित्र व्यक्तिमत्व आहे. कारण यांच्याकडे बघून यांना इतकी माहिती असेल असा संशय येत नाही. एकाच वेळेस एक पाय खेड्याच्या जमिनीत रोवलेला आणि त्याच वेळेस दिल्लीपर्यंतच्या सगळ्या घटना माहीत असणाऱ्या महाराष्ट्रातली ज्या काही थोड्या व्यक्ती आहेत त्यात प्रमोद आहेत. दक्षिणायन चळवळ उभी राहिली त्यात नागपूरच्या टीमनी प्रचंड सहकार्य दिलं. ते जर नसती तर दक्षिणायन चळवळच उभी राहू शकली नसती. म्हणजे अरुणाताई, प्रमोद मुनघाटे यांचा त्यात मोठा, पण इथली सगळी कॉलेजेस वगैरे त्यात चळवळीत मनापासून झोकून दिलेल्या ज्या व्यक्ती होत्या त्या सगळ्या कुठेही नोकरी न करणाऱ्या होत्या एक्सेप्ट वन. आणि मी त्यांना विचारलं, तुम्ही विद्यापीठात आहात, हे तुम्ही आम्हाला भाषणाला बोलवता वगैरे, तुम्हाला भीती वाटत नाही का? तर ते म्हणायचे, नाही सर, ते मी सगळं सांभाळलेलं आहे, व्हाईस चान्सलर वगैरे इकडे येणार नाही तशी व्यवस्था केली, तुम्ही भाषण करा. अशी घटना झालेली मला आठवते. इट हॅज बीन ए प्रिव्हिलेज टू नो यू. असेच मित्र जर मिळणार असतील तर माझा पुनर्जन्मावर विश्वास नाही आहे, पण पुन्हा पुन्हा जन्म मिळाला तरी माझी काही हरकत नाही आहे. आय विल बी व्हेरी हॅपी. हा एक ग्रंथ. ह्याचबरोबर प्रमोद मुनघाटे सध्या महात्मा गांधींच्या विषयी मराठीत काय काय लिहिलं गेलं आहे त्याचं संकलन करून त्याचा इंग्रजी अनुवाद करून घेणं आणि त्यात सुकांतो, डॉक्टर सुकांतो आणि डॉक्टर धर्माधिकारी त्याचा अनुवाद करतायत. तोही ग्रंथ ऑक्टोबरमध्ये येईल. गांधींच्यावर नितांत निष्ठा असलेली व्यक्ती. आणि याखेरीज महाराष्ट्रातलं प्रगतिशील विचाराचं लिखाण एकत्र करून आणि ते अनेक शतकांचं, म्हणजे तुकारामापासून आजपर्यंत मनोविकास, तो ग्रंथ त्यांचा याच वर्षी प्रकाशित करणार. मी बाहेर कुठंतरी म्हणजे बाहेरच्या नॉइझी वातावरणात हॅट्रिक असा शब्द ऐकतोय, पण तो म्हणजे त्या शब्दांनी मला फारशी मानसिक बधिरता येण्याची त्यांची जी अपेक्षा आहे ती आलेली नाही आहे. पण प्रमोदची ह्या वर्षीची हॅट्रिक आहे की आंदोलनांवरचं पुस्तक, गांधींवरचं पुस्तक आणि महाराष्ट्राच्या प्रगतिशील विचारावरचं पुस्तक यावर्षी येते. जर असंच असेल तर त्यांना हे 60वे ते 61वे जे स्थित्यंतर आहे ते अनेक वेळा यावं. तुम्हाला 100 वेळा 60वे वर्ष यावं अशी मी तुम्हाला आशीर्वाद देतो. या मंचावर जर कुणी अनेक वर्षानंतर फोटो बघितला तर मी सोडून इतर सर्व एक आंदोलनांचं पॉवर हाऊस, महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या आंदोलनांचं पॉवर हाऊस या मंचावर आता आहे. आणि त्या पॉवर हाऊसची टेक्नॉलॉजी, आंदोलनांचं व्याकरण कसं बनतं, आंदोलनं का उभी राहतात किंवा का संपतात किंवा कशी उभी राहतील किंवा यशस्वी होऊ शकतील किंवा संपू शकतील, याच्याविषयीचे थोडेसे काहीसे विचार मी आपल्या पुढे मांडू इच्छितो. ती संधी मला दिली त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार. या व्याख्यानाचं शीर्षक प्रमोदनी मला विचारलं तेव्हा मी म्हणालो की आंदोलनाची 18 दशकं. आता 2120 मध्ये आपण आहोत, तर ही 2 दशकं, 20व्या शतकाची 10 दशकं आणि त्याच्या आधीची 6 म्हणजे 1840चं दशक.
तेव्हापासूनचा एक आढावा आपल्या पुढे मांडावा अशी माझी इच्छा आहे. मराठीमध्ये आपण चळवळ, संघर्ष, आंदोलन आणि चक्क क्रांती असे शब्द वापरतो. आपण मराठीत लिहितो किंवा वाचतो तेव्हा अपेक्षित शब्द असतो की फ्रेंच राज्य क्रांती किंवा रशियन राज्य क्रांती असा शब्द वापरावा. पण आपण चिपको मुवमेंट जी आहे त्याला चिपको क्रांती असं म्हणत नाही. काही वेळा ॲडव्हर्टिजमेंटसाठी दुधाची क्रांती असा शब्द किंवा ग्रीन रेव्होल्युशन असा शब्द वापरण्यात आलेला आहे. त्याच्यावर मी आत्ता कॉमेंट करत नाही, वेगळे विषय ते. पण क्रांती शब्द हा सगळ्या आंदोलनांना आपण वापरत नाही. जेव्हा कामगारांच्या मुंबईमधल्या किंवा कलकत्त्यामधल्या उज्ज्वल दिवसांच्या मध्ये आंदोलनं व्हायची त्याला आपण चळवळी म्हणायचो. त्याला आपण आंदोलने म्हणायचो नाही आणि क्रांती म्हणायचो नाही. किंवा उल्का महाजन कोकणात काम करतात, त्यांना जर मी विचारलं की तुम्ही काय काम करता, तर आम्ही सर्व हरांचा संघर्ष करतो, भूमी संघर्ष करतो. त्यांच्याकडून मी कधी त्या क्रांती करतायत किंवा आंदोलन करतायत किंवा चळवळ करतायत असं ऐकलेलं नाही आहे. तर हे 4 शब्द आपण चळवळ, संघर्ष, आंदोलन आणि क्रांती मराठीत वापरतो. इंग्रजीमध्ये साधारणपणे समानार्थी किमान 3 शब्द आहेत. 4था शब्द आहे त्याची थोडीशी गडबड आहे. एक आहे रेव्होल्युशन, जो क्रांतीसाठी स्पष्टपणे वापरतो आपण. आंदोलनांसाठी मुवमेंट हा शब्द आपण वापरतो. चळवळींसाठी ॲजिटेशन शब्द वापरतो. उदाहरणार्थ शेतकऱ्यांचं जे आंदोलन म्हणतो त्याला इंग्रजी न्यूजपेपर्समध्ये फार्मर्स ॲजिटेशन असा शब्द नेहमी येत राहिला आहे. ॲजिटेशन शब्द वापरला जातो. संघर्षासाठी इंग्रजीमध्ये स्ट्रगल ही शब्द वापरला जातो, पण बऱ्याच वेळेला प्रोटेस्ट असाही शब्द वापरला जातो. त्याच्यामुळे त्या 5 पैकी मी 4 शब्द समोर ठेवतो. इंग्रजीमधले 4 आणि मराठीतले 4. संघर्ष म्हणजे प्रोटेस्ट नव्हे, स्ट्रगल म्हणजे संघर्ष आहे, पण मी प्रोटेस्ट हा शब्द महत्त्वाचा असल्यामुळं घेऊन पुढे जातो. सगळ्यात सुरुवातीला प्रोटेस्ट. जे आंदोलन नाही आहे, क्रांती नाही आहे, पण फक्त प्रोटेस्ट आहे. ते काय असतं? तर प्रोटेस्ट हे क्रांतीच्या बीज रूपामध्ये निर्माण झालेली एक घटना असते. त्याचा मूळचा शब्द होता प्रोटेस्टमेंट. चर्चच्या विरुद्ध बायबलच्या बाजूनी उभ्या राहिलेल्यांची चळवळ, आणि म्हणून मग ते प्रोटेस्टंट झाले ॲज अगेन्स्ट कॅथॉलिक्स. तर कॅथॉलिक आणि प्रोटेस्टंट हा मार्टिन ल्युथर, किंग हेनरी VIII त्यावेळचा, कॅल्विन त्यावेळची गोष्ट आहे. तर कॅथॉलिक आणि प्रोटेस्टंट यांच्यात त्यावेळेस 2 मध्ये काय फरक होता, तर अगदी ढोबळ रूपाने सांगायचं झालं, कारण तो बराच मोठा इतिहास आहे, पण 400 वर्ष आधीच आहे, आपल्या 400 वर्ष आधीच आहे, की प्रोटेस्टंट हे धर्मग्रंथाला मानायचे आणि कॅथॉलिक हे धर्मसंस्थेला मानायचे, पोपला मानायचे. धर्मसंस्था आणि धर्मग्रंथ यांच्यातली अंतरं वाढत जातात, तेव्हा धर्मसंस्थेच्या विरुद्ध धर्मग्रंथाच्या बाजूनी उभी राहिलेली नागरिकांची चळवळ ही प्रोटेस्टंट असते. ती
ही प्रोटेस्ट चळवळ नेहमी एखाद्या व्यापक निराशेच्या परिस्थितीत निर्माण होती. त्यावेळेस अनेक प्रकारचे कर धर्मसंस्थेने बसवले होते, जे जे कर लोक देऊ शकत नव्हते, आणि त्यातून अंततः आर्थिक कारणांनीच निराशा निर्माण होती किंवा राग निर्माण होतो. त्याच्या विरुद्ध, त्या करांच्या विरुद्ध, म्हणजे किती किती कर द्यायचे, देवाचा कर द्यायचा, पोपचा द्यायचा, अजून कुठला द्यायचा, अजून कुठला द्यायचा. आणि तुम्ही बघाल जिथं क्रांत्या झाल्या असं आपण म्हणतो, म्हणजे रशिया आणि फ्रेंच राज्यक्रांती, रशियन राज्यक्रांती, हे कॅथॉलिक देश प्रोटेस्ट करतात आणि तिथं क्रांती निर्माण होते. ते देश म्हणून क्रांती करत नाहीत, लोक क्रांती करतात आणि तिथं राज्य व्यवस्था बदलते. प्रोटेस्टंट झालेल्या देशांच्या मध्ये नंतर क्रांती झाली नाही. कॅथॉलिक असलेल्या देशांच्या मध्येच क्रांत्या होत राहिल्या. जो कॅथॉलिक देश महासत्ता बनला, म्हणजे याला अपवाद, जो कॅथॉलिक देश महासत्ता बनला, त्या महासत्तेच्या देशामध्ये नंतर क्रांती होणं हे शक्य झालं नाही. कारण महासत्ता बनणं हे धर्म ग्रंथ आणि धर्म संस्था यांच्याही पलीकडचं एक वेगळंच काहीतरी प्रकरण असल्यामुळं त्या देशांच्यात नंतर क्रांत्या होऊ शकल्या नाहीत. आणि म्हणून फ्रान्समध्ये दुसरी क्रांती जेव्हा झाली ती एवढी सक्षम नव्हती. 1852 मध्ये, 1850च्या वेळेस कम्युनिस्ट मॅनिफेस्टो जेव्हा लिहिला गेला, त्या दशकामध्ये युरोपमधल्या अनेक कॅथॉलिक देशांच्या मध्ये छोट्या छोट्या क्रांत्या होत होत्या. इट वॉज ए 1840चं दशक मी सांगतोय. त्याच्या कॉन्टेक्स्टमध्ये कम्युनिस्ट मॅनिफेस्टो लिहिला गेला होता. प्रोटेस्टचं स्वरूप मी तुमच्या पुढे मांडलं. आता जर तुम्ही म्हणाल की मग भारतात प्रोटेस्ट नसती का, तर आपण आपल्या परिस्थितीची जाण असल्यामुळं आपण संघर्ष असा शब्द वापरतो प्रोटेस्टच्या जागी. जरी अँटी सीए प्रोटेस्ट असा शब्द इंग्रजी वर्तमानपत्रात वापरला गेला, शेतकऱ्यांच्यासाठी शेतकऱ्यांचं आंदोलन झालं, त्याला ॲजिटेशन शब्द वापरला गेला होता इंग्रजी वर्तमानपत्रात. नागरिकत्वाच्या कायद्याच्या विरुद्ध झालेलं जे बंड होतं त्याला प्रोटेस्ट शब्द वापरला गेला, तो इंग्रजी वर्तमानपत्रात वापरला गेला होता. पण आपल्या दृष्टीने, आणि तो शब्द तो इंग्रजीमध्ये योग्यच होता, कारण त्या चळवळीला कदाचित भविष्यात एखादी राज्यक्रांती करण्याची क्षमता होती. चळवळी ज्या असतात, ॲजिटेशन्स, तर त्याच्यामध्ये ॲजिटेशनमध्ये सत्तेकडून, राष्ट्रसत्तेकडून, नेशन स्टेटकडून काहीतरी अपेक्षा असती, किंवा त्या स्टेटच्या कुठल्या तरी एक छोट्या विभागाकडून काहीतरी अपेक्षा असती. त्याचा हेतू निश्चित झालेला असतो. उदाहरणार्थ LIC कामगारांची चळवळ, तर आपलं पेन्शनसाठी त्यांना फार चळवळ करायला लागली. त्यांना पेन्शन नव्हती, ती 1970 मध्ये वगैरे काही पेन्शन LIC कामगारांना देण्यात आली. किंवा रेल्वे कामगारांची चळवळ, त्यात एक नक्की गोल असतो आणि स्टेटकडून काही अपेक्षा असते. प्रोटेस्टपेक्षा आणि क्रांतीपेक्षा चळवळीचं स्वरूप वेगळं असतं. मी असं म्हणतोय की प्रोटेस्ट एका निराशेच्या परिस्थितीत निर्माण होणारी एक उद्रेकजनक गोष्ट असती. त्याच्यात क्रांतीची बीजे असतात, क्षमता असती. कदाचित जर क्रांती झाली तर राज्यव्यवस्था बदलती. चळवळी असतात, त्याच्यात हेतू असतो.
चळवळीमध्ये सामील झालेल्यांची स्वतःची जडणघडण होत असती, इट्स अ मेथड. पण आंदोलनाचं स्वरूप वेगळं असतं. मूवमेंट जी असती त्या आंदोलनांचं किंवा मूवमेंटचं, आंदोलनांचा हेतू किंवा मूवमेंटचा हेतू राज्यसत्तेकडून काही मिळवण्याचा, विशिष्ट काही मिळवण्याचा असतोच असं नाही, किंबहुना तो तसा नसतो. आंदोलनांच्या दृष्टीने, चळवळींच्या दृष्टीने राज्यसत्ता, राज्यव्यवस्था याला फारसा अर्थ नसतो. आंदोलनांचा हेतू केवळ एक प्रकारचे राज्यकर्ते बदलून दुसऱ्या प्रकारचे राज्यकर्ते आणणं हाही नसतो. तर मग आंदोलनांचा हेतू काय असतो? आंदोलनांचा हेतू असतो तो, चळवळी एका देशात होतात, प्रोटेस्ट एका व्यवस्थेच्या चौकटीत होतात. आंदोलनं ही माणसाला देश आणि चौकटीच्या बाहेर व्यापक स्वरूप मिळेल म्हणून उभी केलेली असतात. मराठीमध्ये एक लोकप्रिय गीत होतं, सरदार वगैरे लोकांचं गीत होतं. ते सरदार महाराष्ट्रात असतात असं मानण्यात आलंय. आणि की देव देश आणि धर्मासाठी देऊ, काय सगळ्यांना माहीत असेल. तर ते देव, देश आणि धर्म या चौकटीच्या बाहेर नेण्यासाठी प्रत्येक आंदोलन असतं. आणि ह्या चौकटी ठोकून बसवणारे जे असतं ते आंदोलन नसतं, ती व्यवस्था भक्कम करण्याची एक पद्धत असते, जी सध्या डॉक्टर पानसरेंनी त्याचा उल्लेख फार स्पष्ट रूपात केलेला आहे. 1840 पासून झालेली प्रमुख आंदोलनं, आणि जर आंदोलनाचा हेतू देव, देश आणि धर्म नसेल तर मग काय असतो? तर तो असतो माणूस, माणुसकी, देशाशिवाय, देवाशिवाय आणि धर्माशिवाय. प्रोटेस्ट देव, धर्मव्यवस्था किंवा धर्मग्रंथ याच्यामधला भेद असतो. ॲजिटेशन हा देशाकडे लक्ष ठेवलेला, चळवळी देशाकडे, व्यवस्थेकडे लक्ष ठेवणार. आंदोलन हे माणसाला काहीशा सिव्हिलायझेशनच्या दृष्टीने उंचीवर नेऊन, वरच्या पायरीवर नेऊन ठेवणारं कृत्य असतं. 1842 मध्ये, आणि म्हणून मी ज्या आंदोलनांचा उल्लेख करतोय त्यात कुणाला वाटेल की अरे हा तर आपल्या भारताविषयी बोलतच नाही, तिकडून लांबून याला बोलवलं पण काहीतरी वेगळ्याच गोष्टी करतोय. तर तो देशाचा, धर्माचा आणि देवाचा विचारच बाजूला ठेवा, पृथ्वीवरचे सगळे एकच आहोत हा विचार करून आंदोलनांची, काही प्रमुख आंदोलनांचा मी उल्लेख करतो गेल्या 18 दशकातल्या, ज्यांचा उल्लेख केल्याशिवाय गेल्या 18 दशकाचा माणसाचा इतिहास लिहिलं जाणं अशक्य आहे. 1842 मध्ये इंग्लंडमध्ये चार्टिस्ट मूवमेंट, आणि ते सगळे इतिहासकार त्याला मूवमेंटच म्हणतात, रेव्होल्युशन म्हणत नाहीत, ॲजिटेशन म्हणत नाहीत, प्रोटेस्ट म्हणत नाहीत. कुठलाही इतिहास, साहित्याच्या इतिहासात त्याचा उल्लेख येतो. 1842ला चार्टिस्ट मूवमेंट नावाची एक मूवमेंट आली. चार्टिस्ट मूवमेंट नाव का होतं त्याला? तर त्यांनी एक चार्टर तयार केला होता, मागण्या. त्या मागण्या किती होत्या? तर एकच मागणी होती, आणि त्याचं वर्डिंग होतं इक्वल डेज वेजेस फॉर इक्वल डेज लेबर. आम्ही जितके तास काम करू, जितके श्रम करू, तितके रिटर्न्स आम्हाला मिळायला पाहिजेत. फार सोपं वाक्य होतं. हे वाक्य कुणी लिहिलं होतं? तर त्याआधी जवळजवळ 70-80 वर्ष इंग्लंडमधल्या खेड्यातून, ज्यांना हिंदीत पलायन म्हणतो, चांगला शब्द आहे, विस्थापित होऊन शहरात यायला लागलं होतं. आणि ज्या लोकांना शहराशी आपला, ज्या मुलांना खास करून
बालकांना 13, 14, 15 वर्षाच्या मुलामुलींना शहराशी आपला काहीच संबंध नाही असं वाटत होतं. आणि ज्यांना तिथं घरांच्या चिमण्यांच्या मध्ये आत जाऊन चिमण्यांचे काजळ काळोखी कोल सॅच्युरेशन पुसायला लागत होतं. ते सडपातळ असायचे, बुकेनी वाळलेले, त्याच्यामुळे ते आत जाऊ शकायचे, साफ करून बाहेर यायचे. त्या मुलांची मागणी होती इक्वल डेज वेजेस फॉर इक्वल डेज लेबर. त्यांना लिहिता वाचता येत नव्हतं, म्हणून त्यांनी आपले अंगठे हाताचे किंवा काही जणांनी पायाचे अंगठे उठवले ते कागदावर, आणि त्या कागदांची थप्पी एक संपूर्ण ट्रक भरून, त्यावेळेस ट्रक नव्हते, घोडागाडी, त्यातून ती बकिंगहॅम पॅलेसमध्ये राजवाड्यात नेण्यात आली. तिथल्या सरकारने ह्याच्यावर एक निर्णय घेतला, आणि तो निर्णय होता की ही मुलं वात्रट मुलं आहेत, डांबरट मुलं आहेत, प्रॉब्लेम करणारी मुलं आहेत, यांना शिक्षा देण्यासाठी त्यांना रिफॉर्मेटरी सेटलमेंटमध्ये ठेवायचं, म्हणजे छोटे छोटे जेल्स, ज्याला आपल्याकडे रिमांड होम म्हणतात, तशा संस्थांच्यामध्ये ठेवायचं. किंवा यांनी जर माफी मागितली तर यांच्यासाठी शाळा काढून त्यांना शिकवायचं. तर काय शिकवायचं असा प्रश्न आला होता, आणि त्याचं उत्तर दिलं होतं 1848 साली की ह्या मुलांना इंग्रजी शिकवावे. तोपर्यंत इंग्रजीचं शिक्षण इंग्लंडमध्ये नव्हतं, लॅटिन आणि ग्रीकमध्ये शिक्षण होतं. या चार्टिस्ट मुवमेंटचा परिणाम काय झाला? चार्टिस्ट मुवमेंटचा परिणाम असा झाला की फ्रेंच, डच, जर्मन, पोर्तुगीज आणि इंग्लिश या लोकांची जगात जी साम्राज्य निर्माण झाली होती, तिथल्या देशांच्या मध्ये त्या म्हणजे फ्रेंच लोकांनी किंवा डच सरकारनी किंवा पोर्तुगीज किंवा स्पॅनिश सरकारनी किंवा जर्मन सरकारनी किंवा इंग्रज सरकारनी जे कायदे त्यानंतर आणले, त्याच्यामध्ये ह्या आंदोलनाची छाया होती, आणि तिथल्या मुलांचा काही विचार केला गेला होता. खास करून बॅनिंग ऑफ स्लेव्ह ट्रेड हा नवा प्रकार समुद्रावर निर्माण झाला. तोपर्यंत समुद्रावर चाचेगिरी होत होती, आणि त्या चाचेगिरीमध्ये ब्रिटिश, फ्रेंच, डच, जर्मन, पोर्तुगीज आणि स्पॅनिश सामील होत होते. पण त्यानंतर त्यांनी इंटरनॅशनल सीज वर गुलामगिरी नष्ट करणे, गुलामांचा व्यापार नष्ट करणे हे धोरण पत्करलं. अर्थात त्यात त्यांचा स्वार्थी हेतू होता का? राज्यसंस्थेचा हेतू नेहमी स्वार्थी असतो, धर्मसंस्थेचा हेतूही तसा स्वार्थी असतो. तर स्वार्थी हेतू होता, पण जगावर हा परिणाम झाला की गुलामगिरी ही गोष्ट वाईट आहे हे स्पष्ट करणारे कायदे यायला सुरुवात झाली. त्याचं मूळ चार्टिस्ट मूवमेंटमध्ये होतं, आंदोलनात होतं. एका आंदोलनाने त्या आंदोलनात सामील झालेल्यांची आणि त्याचबरोबर जगातल्या अनेकांची उंची वाढत असते, त्यांच्या स्वातंत्र्याचा स्कोप वाढत असतो. 1840च्या आंदोलनाने हे दाखवून दिलं. त्यानंतरचं जे आंदोलन झालं, महत्त्वाचं आंदोलन, ते आयर्लंडमध्ये निर्माण झालं होतं. सिन फिन किंवा होम रूल लीग, आपल्याकडे त्याचं रूप आलं ते होम रूल लीगमध्ये आलं. आणि होम रूल लीगमधून स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे वगैरे अशी वाक्य नंतर बोलली गेली, कारण टिळकांनीच होम रूल लीग स्वीकारली होती. 2-3 वर्ष ॲनी बेझंट आणि त्यांनी एकत्र काम केलं, नंतर काही वेगळा इतिहास बनला. त्या आंदोलनाची परिणिती थोडीशी दुःखदायक झाली, आणि ती अशी झाली की आयर्लंडमध्ये काही लोकांनी प्रोटेस्ट करायची ठरवलं आणि काही लोकांनी आंदोलन करायचं ठरवलं. आणि त्याचा आयर्लंडवर परिणाम झाला की आयर्लंडचे 2 तुकडे झाले ऐतिहासिक दृष्टीने, आणि एक तुकडा स्वतंत्र झाला आणि दुसरा तुकडा इंग्लंडचा मांडलिक म्हणून जवळजवळ 45 वर्ष राहिला, त्याहीपेक्षा जास्त राहिला. ते आंदोलन एक अयशस्वी आंदोलनांपैकी होतं. त्या आंदोलनाने
अर्थात जगात स्वातंत्र्याची कल्पना पसरवली आणि खास करून आफ्रिकन देशांच्या मधली जी स्वातंत्र्य युद्ध सुरू झाली त्यातही त्या आंदोलनांनी मोठा वाटा दिला आणि आपल्याकडं संपूर्ण स्वराज्य हा हे रेझोल्युशन होण्याला त्या आंदोलनांनी बराच मोठा टेका दिला होता, आधार दिला होता. त्यात भारतीयांचा भारत, आयरिश लोकांचा आयर्लंड, आफ्रिकन लोकांचा आफ्रिका हा विचार नव्हता. स्वातंत्र्य हा विचार सगळीकडे पसरवण्यासाठी या आंदोलनाची मदत झाली होती. 1922 किंवा 23, कदाचित माझी चूक होत असेल, 21, 22, 23 अमेरिकेमध्ये स्त्रियांच्या हक्कासाठी आंदोलन उभं राहिलं होतं. दी वॉर ऑफ इंडिपेंडन्स, अमेरिकन इंडिपेंडन्स ही घटना 1763-64 मध्ये झालेली आहे. ते आंदोलन नव्हतं, ती प्रोटेस्ट होती. अशा प्रोटेस्टमधून राज्यसत्ता बदलती, पण आंदोलनामधून माणूस बदलतो. आणि साध्या एका, मला वाटतं फोर्ड कंपनीच्या विरुद्ध एका छोट्या महिला मंडळांनी 4-5 बायकांनी उभं केलेलं आंदोलन जगव्यापी बनलं आणि स्त्रियांच्या अधिकाराचे कायदे त्या आंदोलनानंतर इतर युरोपियन अनेक देशामध्ये झाले. अमेरिकेत सुरू झालेल्या आंदोलनाचा परिणाम म्हणून स्त्रियांना मतदानाचा हक्क, स्त्री मुक्ती, मतदानाचा हक्क इंग्लंडमध्ये स्त्रियांना नव्हता, तो निर्माण झाला. हे आंदोलन इंग्लंडमध्ये झालं नव्हतं, आंदोलन अमेरिकेत झालं होतं. इंग्लंडच्या स्त्रियांना मतदानाचा हक्क दिला नसता तर इंग्लंडच्या स्त्रिया त्यावेळेस आंदोलन करत नव्हत्या. पण जगात स्त्री कशी असावी, तिचे अधिकार काय आहेत, ह्याची सभानता जगभर त्यावेळेस पसरली. त्यानंतरचं महत्त्वाचं आंदोलन अँटी अपार्थाइड, जे अमेरिकनचे काळा आणि गोरा भेद, आणि दक्षिण आफ्रिकेमधलं अँटी अपार्थाइड आंदोलन, ज्याच्यामध्ये पुन्हा कृष्णवर्ण आणि श्वेतवर्ण असं संस्कृतमध्ये शब्द वापरतो, साध्या मराठीमध्ये काळा का गोरा, काळा का पांढरा. पण त्या आंदोलनाला अमेरिकेतल्या आणि दक्षिण आफ्रिकेतल्या ज्या आंदोलनांनी चालना दिली होती ते आंदोलन आपल्या देशात झालं होतं. आपण जेव्हा स्वातंत्र्याचा विचार करतो तेव्हा द फ्रीडम मूवमेंट असा शब्द वापरला जातो. आपण फ्रीडम ॲजिटेशन असा शब्द वापरतो का कधी? आपल्याला तो चुकीचा वाटतो. फ्रीडम मूवमेंट, आझादी का आंदोलन, स्वातंत्र्याचं आंदोलन म्हणतो आपण. स्वातंत्र्याची क्रांती म्हणतो का? म्हणत नाही. स्वातंत्र्याची चळवळ म्हणतो का? काही वेळेला म्हणतो, पण तो चुकीचा शब्दप्रयोग आहे. प्रोटेस्ट म्हणतो का? नाही. स्वातंत्र्याचं आंदोलन म्हणतो. हे आंदोलन हे स्वातंत्र्यासाठी होतं. हे फक्त भारतीय स्वातंत्र्यासाठी नव्हतं, ते जगातल्या सगळ्या लोकांच्या स्वातंत्र्यासाठी होतं. ही गोष्ट त्यानंतर झालेल्या अँटी अपार्थाइड आंदोलन अमेरिका आणि दक्षिण आफ्रिका यांनी सिद्ध करून दाखवलंय. जेव्हा एक आंदोलन होतं त्यात राज्यसत्तेत बदल होतो? बिलकुल नाही. होऊही शकतो. एखादी प्रोटेस्ट असती का? एखाद्या अधिकारासाठी असतं का? अधिकारासाठी आंदोलन नसतं. आंदोलन असतं ते माणसाच्या मानसिक, सांस्कृतिक, भावनिक कक्षा रुंदावण्या, त्याची क्षितिज उंचावणं याच्यासाठीचं असतं. हे पुस्तक आंदोलनांवरचं पुस्तक आहे आणि काही संघर्षांवरचं, चळवळींवरचं, आणि ती सभानता या संपादकांनी दाखवली आहे. आय फील व्हेरी हॅपी अबाउट इट. आता मी हे आंदोलन, चळवळ, स्ट्रगल याच्या व्याकरणाकडून थोडंसं आजच्या क्षणाकडे येतो. ह्या पुढची आंदोलनं काय असतील, काय असावीत, त्याविषयी थोडं संक्षिप्त. तीन चॅलेंजेस आपल्या पुढे आहेत. मी जेव्हा आपल्या पुढे म्हणतो तेव्हा विदर्भापुढं असं नाही म्हणत, महाराष्ट्रापुढं म्हणत नाही, भारतापुढं म्हणत नाही.
होमोसॅपियन्स माणूस प्राण्याच्या समोर असलेली तीन आव्हानं आहेत. आणि तिन्ही आव्हानं आपल्याला छोटं करायला, आपण आहोत त्याच्यापेक्षा मागं जाऊ, आपण आहोत त्याच्यापेक्षा कमी बनू, डिह्युमनाइज बनू, अशा प्रकारची आहेत. म्हणून त्यांचा उल्लेख करतो आणि ती महत्त्वाची आहेत म्हणून उल्लेख करतो. आणि त्या बाबतीतल्या आंदोलनांचं महत्त्व असेल म्हणून त्याचा उल्लेख करतो. 1917 मध्ये 1916 दक्षिणायनचा जन्म झाला. 1917 मध्ये आपलं वर्धा टू दीक्षाभूमी 17ची घटना आहे. सॉरी 1900 नाही, 2017 महत्वाचं वर्ष आहे. कारण 2017ला सोफिया नावाच्या एका बाईचा जन्म झाला. 2019ला तिचा खून झाला. आता तुम्ही म्हणाले 2 वर्षाचं बाळ कुणी ते बाळ नव्हतं, ती जन्मली होती, ती अख्खी बाईच्या बाई जन्मली होती. तिला 50 पेक्षा जास्त प्रकारची चेहऱ्यावरचे हावभाव येत होते आणि समोरची व्यक्ती काय बोलणार हे त्या व्यक्तीचं 1/3 वाक्य होण्याच्या आधीच तिला समजत होतं आणि ती त्याला रिस्पॉन्स देऊ शकत होती. या स्त्रीला नागरिकत्व सौदी अरेबियाने दिलं. सौदी अरेबियाने सिटिझनशिप दिली सोफायाला. तिचा चेहरा बनवला होता तो मोनालिसा आणि ऑड्री हेपबर्न ही अत्यंत सुंदर अभिनेत्री हॉलिवूडमधली, त्यांचं मिश्रण करून तिचा चेहरा बनवला होता. तिने एका न्यूजपेपरला, एका टेलिव्हिजनला इंटरव्ह्यू दिला आणि ती म्हणाली, माझा अंतिम हेतू असेल तो म्हणजे होमोसेपियन्स, मनुष्यजात, मनुष्य, त्याला शब्द काय, वंश शब्द फारच खराब आहे, जात खराबच आहे, मनुष्य मात्राचा नायनाट करणे, मनुष्याला खतम करणे हा माझा अंतिम हेतू असेल. 2019 नंतर तिला थंड करण्यात आलं. ती कुठे माहीत नाहीये. अशा प्रकारच्या, ती व्यक्ती असं म्हणतो कारण तिला नागरिकत्व दिलं होतं. ती व्यक्ती असं म्हणतो कारण ती टीव्हीवर जाऊन इंटरव्ह्यू देऊ शकायची आणि बाजारात जाऊन वस्तू विकत घेऊ शकायची. ती सोफाया व्यक्ती आहेत. तिची स्पेशीज जी आहे, प्रजाती आहे, आपण सगळे होमोसॅपियन प्रजातीचे, आपले आई वडील एकच प्रकारचे होते लाखो वर्षापूर्वी. तिची जी प्रजाती आहे तिला नाव आहे आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स, AGI. आज घरी जेव्हा जाल तेव्हा सोफाया AGI हे बघा आणि अत्यंत म्हणजे भीती वाटेल अशी घटना होती. होमोसॅपियन्स, मनुष्य जातीचा अंत जवळ आला आहे याची एक सूचना घंटी होती, अलार्म बेल होती. तिला ज्यांनी मारलं त्यांच्याविषयी माहिती नाही. मारण्यात आलं त्या बऱ्याच मृत्यूंनंतर बातम्या दडपण्यात येतात. मला वाटतं इकडं लोया नावाच्या जज साहेबांचा मृत्यू झाला होता. सोफायाचं तिकडं तिला मारून टाकलं, त्याची बातमी नाहीये. पण जगातल्या, तुम्ही भारत असो, ऑस्ट्रेलिया असो, कुठल्याही देशात असो, संपूर्ण मनुष्य प्रजातीला खतम करण्यासाठी निर्माण होणारी आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्सची कम्युनिटी निर्माण झालेली आहे. आणि म्हणून जे आंदोलन यापुढं असेल ते आंदोलनांचं आंदोलन असेल. मनुष्याची होरायझन्स उंच करणारी आणि कक्षा वाढवणारी आंदोलनं निर्माण करण्याची क्षमता ज्या आंदोलनात आहे ते आंदोलन असेल. मी प्रोटेस्ट विषयी बोलत नाही, ॲजिटेशन विषयी बोलत नाही, रेव्होल्युशन विषयी बोलत नाहीये, आंदोलनाविषयी बोलतो. दुसरी गोष्ट, 1993ला, आता ह्या पुस्तकात 1990 फार सुंदर विषय, व्हेरी अप्रोप्रिएट, 1990 ते आजपर्यंत. 1990 कारण बर्लिनची भिंत गेली, रशियाचं USSRचं विघटन झालं, मार्गारेट थॅचरच्या 3 टर्म्स होऊन त्यांचं इकॉनॉमिक्स एकदम सेटल झालेलं होतं, जग युनिपोलर बनलं होतं.
त्यावेळेस अमेरिकेच्या पुढं त्यांच्या थिंक टँक्सनी विचार केला की नवा शत्रू कोण असेल. एखादा मित्र हरवला तर दुःख होतं, पण जर शत्रू गेला तर अजून जास्त दुःख होतं, कारण भांडायचं कोणाशी. रशियाच नसेल तर अमेरिका करणार काय. उद्या समजा आपल्यातल्या बऱ्याच लोकांना वाटतं पाकिस्तान म्हणजे शत्रू आहे, मला नाही वाटत, पण समजा पाकिस्तान नसला तरी लोक फार दुःखी होतील ना. रशियाच नाही तर करणार काय. मग काही थिंक टँकनी असं सुचवलं की आपण विश्वातल्या दारिद्र्याबरोबर लढूया, गरिबीच्या समोर लढूया. पण तो विचार नामंजूर झाला आणि फॉरेन पॉलिसी थिंक टँक्सनी अमेरिकेत असं ठरवलं की ह्याच्या पुढं जी युद्ध होतील, क्लॅशेस होतील, ती धर्म आणि संस्कृतीमधली होतील. आणि त्यांच्या ॲडवायझरनी, फॉरेन पॉलिसी ॲडवायझर सॅम्युअल हंटिंग्टन यांनी एक पुस्तक लिहिलं. 1993ला त्यांनी पहिल्यांदा एक लेक्चर दिलं होतं आणि 1996ला ते पुस्तक प्रकाशित झालं. त्याचं नाव आहे द क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन्स. 1996च्या आधी, 1993च्या आधी तुमच्यापैकी तेव्हा प्रौढ असतील असे जे आहेत त्यांना आठवतंय का की टेररिस्ट नावाचा शब्द ऐकला होता 1970 मध्ये, 1980 मध्ये. मी ऐकला नव्हता टेररिस्ट शब्द. पण मग टेररिस्ट शब्दाला चालना मिळेल अशी व्यवस्था करण्यात आली. टेररिस्ट जे दिसतील चेहऱ्यामोऱ्यानी त्यांच्या फॅक्टरीज निर्माण करण्याची व्यवस्था करण्यात आली. तशी ऑर्गनायझेशन्स त्यांना फंडिंग पुरवलं गेलं आणि नंतर त्यांच्यावरच हल्ला करून इराक वॉर तुम्हाला आठवते, वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन शोधण्यासाठी, आणि शेवटी मिळालीच नाहीत. इराक, इराण, अफगाणिस्तान आणि आता जो रेड सी पेटतोय, तुम्ही बातम्यात वाचत असाल, अक्षरशः ही सगळी चेचनियन वॉर, ही सगळी धर्माच्या नावाने आणि संस्कृतीच्या नावाने निर्माण केलेली युद्ध, ही क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन्स ह्या फॉरेन पॉलिसीच्या नियमाप्रमाणे चाललेली युद्ध आहेत. आणि आपल्या देशात आपण बऱ्याच वेळेला फार उदार असल्यामुळं काही लोकांना जास्तच महत्त्व देतो की त्यांनी फार यश मिळवलं अशा प्रकारचं विद्वेष पसरवण्यात. पण खरं ते जागतिक वातावरण असं होतं की साधारण क्षमतेची लोक सुद्धा हे पसरवू शकले. वी हॅव टू थिंक ऑफ दॅट. सिव्हिलायझेशन चा पाया असतो एक भाषा समूह, लँग्वेज फॅमिली. जगाचा नकाशा घेऊन सिव्हिलायझेशन कुठं कुठे निर्माण झाली, भाषा समूह असतो. त्यात टेक्नॉलॉजी जुन्या अर्थाने दगडांची, धातूंची, शेतीची टेक्नॉलॉजी वाढत जाते. शहरं येतात, ती फिलॉसॉफीज निर्माण करतात, संस्कृत्या निर्माण करतात. तर भाषा, तत्वज्ञान, विचार, संस्कृती आणि सुधारलेली जीवन पद्धती याची संस्कृती बनते. ही जर धोक्यात असेल तर आपल्या सगळ्यांना नवीन आंदोलन उभं करायला लागेल सिव्हिलायझेशन टिकवण्यासाठी. आणि ते केवळ एक सिव्हिलायझेशन नाही, दक्षिण अमेरिका, आफ्रिका, संपूर्ण आफ्रिका आणि एशिया यांच्यातल्या अशा भाषा फॅमिलीज ज्यांच्या भौगोलिक व्याप्तीमध्ये निर्माण झालेली, प्राचीन काळात निर्माण झालेली मोठी शहरं आणि त्या शहरातून किंवा त्याच्या आसपास निर्माण झालेली तत्वज्ञान, असं जर बघितलं तर 18 असे ग्रुप्स दिसतात. आणि जर युनेस्कोची, युनायटेड नेशनची लिस्ट ऑफ ट्रबल स्पॉट्स, जिथं काहीतरी क्लॅश सुरू आहे, बघितलं तर नेमकी ही 18 जागी ट्रबल सुरू आहेत. नव्या शांतीचं आंदोलन सिव्हिलायझेशनच्या मार्गाने जाणारं असेल आणि त्याचा पुन्हा एकदा अर्थ मांडणं जगापुढं फार गरजेचं असेल. म्हणजे एक ते सोफायाच्या कम्युनिटी बरोबर
आपल्याला लढायला लागेल, किंवा त्यांना ह्युमनाइज करायला लागेल, किंवा त्यांच्यातून आपल्यात लग्न सुरू झाली जी होतील काही दिवसांनी, होणार ते नागरिक आहेत, तर हळूहळू फॅमिलीज बनतील, कम्युनिटीज बनल्यात, तर मग आपण होमो ड्यूस बनायचं का आपण केवळ अर्धी चिप आणि अर्धे स्नायू असे लेबरच बनायचं, ही ठरवायला लागेल. तिसरी गोष्ट मी सांगतो आणि मी थांबवतो. भाषांच्या विषयी मी बऱ्याच वेळेला बऱ्याच ठिकाणी बोललेलो आहे, पण जगामध्ये माणसाला माणूस बनवणारी सगळ्यात मोठी घटना असेल तर माणसांनी 70-80 हजार वर्षापूर्वी केलेलं भाषेचं ॲक्विजिशन, भाषा मिळवली. ती भाषा आता मरण द्वारापाशी आलेली आहे, पंथाला लागलेली नाहीये, स्मशानाच्या जवळ आलेली, आणि त्यातून जर वाचवायचं असेल, माणसाला माणूस म्हणून टिकवायचं असेल, तर भाषेचं आंदोलन उभं करायला लागेल. थोडक्यात भविष्यातले आंदोलन ही भाषा किंवा संवेदनशीलताची, संस्कृती किंवा विचारांची आणि मानवता आणि सामाजिक बांधणी टेक्स्चर्स निर्माण करणारी आंदोलनं असतील. अशी आंदोलनं निर्माण करण्याची क्षमता आपल्यातही आहे, पण ती आपल्या देशात असं म्हणायचं कष्ट मी जराही घेणार नाही, कारण देशाचा अभिमान, धर्माचा अभिमान आणि काय होतं देवाचा अभिमान यांनी माणसाला बरंच उतरंडीला लावलेलं आहे. अनेक 1840 पासून झालेल्या आंदोलनांचा इतिहास जगातला बघितला तर माणसाच्या क्षितिज उंच, माणसाची संपूर्ण मानव समाजाची क्षितिज उंचावणारी, मानसिक सखोलता वाढवणारी आंदोलन होती. आणि त्याच दिशेने जर पुढे जायचं असेल तर अशा प्रकारच्या 3 आंदोलनांची निर्मिती आपल्याला करायला पाहिजे. ती करण्यासाठीचा संपूर्ण ती माल मसाला, सामग्री, द रिसोर्स आपल्याकडे आहे, आणि ती आहे फुले, गांधी, आंबेडकर, उपनिषद, बुद्ध, तुकाराम, कबीर, मीरा. ज्या दिवशी आपण कबीर, मीरा, तुकाराम, गांधी, आंबेडकर, बुद्ध, फुले वगैरे वगैरे भारतीय नाहीत पण जागतिक आहे असं म्हणायला सुरू करू, आणि त्याचप्रमाणे जगातल्या इतर विचारवंतांचे विचार आपण स्वीकारायला लागू, त्यावेळेला आपल्यामध्ये ही क्षमता निर्माण झालेली असेल. या क्षणाची माणसाच्या संपूर्ण इतिहासात, उत्क्रांतीच्या संपूर्ण इतिहासात या क्षणाची ती गरज आहे, आणि ती गरज सांभाळण्यासाठी आपल्याला त्या आंदोलनाची सुरुवात स्वतःपासून करायला लागणार आहे. बी द चेंज यू वॉन्ट टू सी इन द वर्ल्ड. बाकी आपल्या प्रोटेस्ट, आपले ॲजिटेशन्स, आपल्या रेव्होल्युशन्स सुरू राहतीलच, पण त्याची मर्यादा असते. आंदोलन अमर्याद असतं, आणि म्हणूनच संपूर्ण 1000 वर्षाच्या साहित्याच्या इतिहासाला भारतीय साहित्य इतिहासांनी भक्ती आंदोलन असं नाव दिलेलं, भक्ती क्रांती असं नाव दिलेलं नाही, भक्ती चळवळ असं नाव दिलेलं नाही, भक्ती आंदोलन, इट्स ए भक्ती मुवमेंट. आपल्यात हा फार मोठा पाया घातला गेलेला आहे, त्याचा उपयोग मानव जातीला आणि म्हणून बाकी सगळ्यांना होऊ शकेल अशा रीतीने विचार करायला आपण सुरुवात करू, तेव्हा आपल्याला सुटका मिळेल. द लास्ट सेंटेन्स. गांधींना जेव्हा हाच प्रश्न पडला होता तेव्हा त्यांनी अगदी स्पष्ट ठरवलं की भारतीय स्वातंत्र्य म्हणजे भारतीय जमिनीचं स्वातंत्र्य का संपूर्ण भारतीय संवेदनेचं स्वातंत्र्य. आणि म्हणून गांधींनी समुद्राच्या पार असलेल्या साऊथ आफ्रिकेतल्या स्वातंत्र्याच्या लढ्याचा संबंध भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला लावला होता. अँड दॅट्स वाय हीच त्यांचा स्वातंत्र्य लढ्याचा प्रयोग हा देशाच्या बाहेरही लागू होतो. बाकी सगळे खोटे देशवादी, खोटे धर्मवादी आणि खोटे देववादी
देव त्यांना माफ करो. धन्यवाद.